नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत, की जे रेशन धान्य आहे ते म्हणजेच की जे स्वस्त धान्य दुकानदार असतील किंवा जे रेशन ग्राहक असतील, म्हणजेच की जे रेशन धान्य वितरणाच्या नियमामध्ये जानेवारी 2026 पासून पुन्हा एकदा बदल केले जाणार आहे. म्हणजेच की त्या जानेवारी 2026 पासून होणार काय आहे, की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जेणेकरून आता असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. केंद्र शासनाच्या माध्यमातून म्हणजेच की आता म्हणजेच की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत लाभार्थ्यांना स्वस्त दरात धान्य वाटप केलं जातं. मात्र वार्षिक वाटपामध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आलेला आहे, की निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील जे अन्य योजना आहे व याचबरोबर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना आहे त्यांना दोन्ही धान्य वितरणाचे प्रमाण जानेवारी 2026 पासून नव्याने निश्चित करण्यात येणार आहे. सध्या डिसेंबर 2025चं वितरण सुरू आहे, ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही व जानेवारी 2026 पासून अतोदात म्हणजे शिधापत्रिका धारकांना प्रतितापत्रिका धारकांना 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू तर प्राधान्य कुटुंबातील योजनेअंतर्गत सदस्यांना दरमहा 3 किलो तांदूळ व 2 किलो गव्हाचं वाटप केलं जाणार आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर योजनेच्या अंतर्गत पूर्वी अतोदंत कार्डधारकांना 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू याचप्रमाणे प्राधान्य कुटुंबातील प्रति सदस्य 4 किलो तांदूळ व 1 किलो गहू असं वितरण करण्यासाठी सुरुवात केली होती. मात्र तांदळाचे प्रमाण वाढल्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये यांचा विरोध तक्रारी दाखल झालेल्या आहे, की गहू कमी झाल्यामुळे कुटुंबांना अडचणीचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवरती आता डिसेंबर 2025 या महिन्यामध्ये सध्या सुरू असलेल्या प्रमाणामध्ये वितरण सुरू राहणार आहे. जानेवारी 2026 पासून शिधापत्रिका धारकांना म्हणजेच की 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू अशा प्रमाणामध्ये वितरण केलं जाणार आहे. धन्यवाद.